नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मोठ्या वृक्षांच्या सावलीत इतर झाडं बहरत नाही असं म्हणतात आणि हे काही प्रमाणात खरं सुद्धा आहे. म्हणूनच आपल्याला समज आली की आपली जमीन आपणच शोधावी, मग आपोआपच आपलं आकाश आपल्याला मिळतं. आणि हे अभिनयाच्या करिअरकडे बघून आपल्याला नक्कीच पटतं. चला तर मग स्वागत करूया माझ्या आणि तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या अभिनय बेर्डेचं. नमस्कार, वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. सो आता दशावतार, वडापाव आणि भरपूर सक्सेस. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो त्यासाठी एक गिफ्ट आहे. अरे क्या बात आहे. तुझं तोंड गोड करायचं आहे आम्हाला. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि सहज हवन एंटरप्राइज कडून हा खरवस आहे. वाव. आणि डाएट तुझं वगैरे चालू असेल ना, सो त्यासाठी बेस्ट आहे, कारण ह्यात साखर अजिबात नाहीये. अरे वा. ऑर्गॅनिक गुळ आहे. क्या बात आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. नक्कीच मला खरवस ऍक्च्युली खूप आवडतं ना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता उत्तर त्याबद्दल काय सांगशील? तुझी भूमिका यात कशी आहे आणि फिल्म बद्दल काय सांगशील? सी उत्तर जेव्हा माझ्याकडे आली किंवा जेव्हा मी आणि क्षितिज सर जवळपास वर्षभर आजीबाई जोरात वर काम करत होतो. 2 महिने रिहर्सल, मग पुढे नाटक. मग नाटकाच्या रनमध्ये ऑक्टोबरमध्ये वगैरे सरांनी मला गोष्ट ऐकवली आणि तेव्हा मला असं झालं की यार, अशा प्रकारच्या गोष्टीत मी असू शकतो ह्याची कल्पनाच कधी आली नाही मला. अशा प्रकारच्या एका झोनमध्ये, अशा प्रकारच्या कॅरेक्टरमध्ये मी असू शकतो असा कधी विचारच आला नाही मला. सो इट वॉज वन ऑफ दोज रेअर इन्स्टन्सेस. अशा प्रकारचे म्हणजे एक जेनझी मुलगा जो इतका टेक सॅव्ही आहे, जो काय म्हणतो आपलं, त्याचं एक स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे, जो अतिशय प्रॅक्टिकल आहे किंवा प्रॅक्टिकल असण्याचा दाखवतो. आणि ती जी गोष्ट ज्या प्रकारे घडते, हे असं कधी लक्षात नाही आलं की आपण जेव्हा लहानपणापासून सतत विचार करत असतो आपल्याला ऍक्टर व्हायचंय, कशा प्रकारचे रोल्स करायचे, अशा प्रकारचा रोल मी कधी करेन मला माहिती नव्हतं. कारण त्याचं बोलणं वेगळं आहे, त्याचं चालणं वेगळं आहे, त्याचं बघणं वेगळं आहे, त्या कॅरेक्टरचं. तो टोकदार बोलतो, मी गोल बोलतो. सो ते बोलणं पण मला बदलावं लागलं होतं कॅरेक्टरसाठी. आणि अजून एक गोष्ट मला ऍड करायला आवडेल सुलेखाताई, की ना मला असं वाटतं की जी जनरेशन जी आहे किंवा जेनझी जी आहे, त्याचं जे एक रेप्रेझेंटेशन आहे आत्ताच्या सिनेमांमध्ये, ते खूप बरोबरचं वाटतं मला. फ्रँकली स्पीकिंग, की कदाचित लोकांना खरंच माहिती नाहीये की ही लोक कशी बोलतात, काय, म्हणजे एकदम एलियन दाखवलं जातं कधी कधी. त्यांना असं वाटतं खूप ॲनिमेटेड दाखवतात. हेडफोन्स आहेत, परत एक मोठे हेडफोन असणार, काहीतरी सेल्फी स्टिक वर तो सतत काहीतरी व्हिडिओ बनवत असणार. सगळेजण थोडी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत जेन्झीज मध्ये, काहीच आहेत. काही लोक काहीतरी वेगळी गोष्ट करतात, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्या विचारातला जो एक सॉर्टेडनेस आहे, त्यांच्या विचारांमध्ये जी एक प्रॅक्टिकॅलिटी आहे, ते ज्या प्रकारे हायरार्की बघत नाहीत, हे जे मुद्दे आहेत जेन्झीचे, जे पॉझिटिव्ह मुद्दे आहेत, जे अक्षरशः त्या जनरेशनला डिफाईन करतं, हे सगळीकडनं ऍबसेंट आहेत. पण उत्तरमध्ये हे सगळे मुद्दे तुम्हाला बघायला मिळणार. त्यांचं जे ऍक्च्युअल रिप्रेझेंटेशन आहे, त्यांची जी भाषा आहे, त्यांची विचार करण्याची पद्धत जी आहे, हे सगळं क्षितिज सरांनी उत्तरमध्ये खूप ब्रिलियंटली इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. कारण तुम्ही बघाल तर त्यांच्या आजूबाजूला एकतर तशी लोक खूप होती, त्यांचे असिस्टंट असो किंवा ते त्यांचं ऑब्झर्वेशन खूप कमाल आहे. इव्हन आजीबाईच्या बाबतीत पण त्यांनी जे 10 वर्षाचा मुलगा जो त्यांनी दिला होता, तो ते इतकं काय म्हणते, इतकं व्यवस्थित ऑब्झर्व केलं होतं त्यांनी त्या वयोगटातली मुलं. त्यामुळे तो मुलगा करताना मला एक्स्ट्रा काय ऍड नाही करावं लागलं. मी नुसती वाक्य जरी बोलायचो ना, तरी मला तो वय लगेच कळायचं. सिमिलर विथ उत्तर, की ती वाक्य जरी नुसती तशी बोलली तरी एज असंच कळतं तुमचं. त्याच्यामुळे ते ऑब्झर्वेशन तुम्हाला कळतं. आणि ह्याच्यासाठी एक गोष्ट अशी होणं गरजेचं होतं की जास्तीत जास्त यंग न्यू डिरेक्टर्स आपल्याला मिळणं गरजेचं होतं. आणि जे यावर्षी पूर्णपणे झालंय, आता थांबायचं नाही असो, दशावतार असो आणि आता उत्तर, हे सगळे डेब्युटंट डिरेक्टर्स आहेत, नवीन व्हॉइसेस आहेत, नवीन जनरेशनचे व्हॉइसेस आहेत, जे आमच्या जनरेशनला फोरफ्रंटला आणणार आहेत आणि आम्ही पुढच्या जनरेशनला मग फोरफ्रंटला आणू. इट गोज हँड इन हँड. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की मी अशा या वर्षातल्या त्या 2 दिग्दर्शकांसोबत काम करू शकलो. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँक्यू टू क्षितिज सर की त्यांनी जेन्झीचं रेप्रेझेंटेशन जे आहे, दॅट्स वाय मी आधी म्हणालो पण की दिलच्या त्यांनी एक जनरेशन रिप्रेझेंट केली आहे, वेकअप सीडनी एक जनरेशन
रिप्रेझेंट केली आहे. कभी हा कभी ना, जो जीता वही सिकंदरने एक जनरेशन रिप्रेझेंट केली आहे, तसंच उत्तर एक जनरेशन रिप्रेझेंट करणार आहे, अँड दॅट इज जनरेशन झी, जनरेशन ऑफ दिस सेंचुरी. सो माझ्या मते जेव्हा लोकांना अनेक 20-25 वर्षानंतर जेव्हा हे जेन्सीज खूप मोठे झालेले असतील, इट विल बी देअर फिल्म. आय एम रिअली होपफुल फॉर दॅट. मला एक काय बरं वाटतं माहितीये की उत्तर बद्दल मला असं वाटतं पहिल्यांदाच आपण पॉडकास्ट मध्ये बोलतोय. सो दिल के करीब मध्ये इट्स युअर फर्स्ट पॉडकास्ट. पहिल्यांदा बोलतोय मी. आणि मला काय होतं ना की एरवी जेव्हा मी एका सिनेमाच्या प्रमोशनला जातो, मला गोष्टी रिफ्रेश कराव्या लागतात की अरे आपण काय केलं होतं, आपल्याला कशाबद्दल बोललं पाहिजे. पण या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये खूप आधीपासून असल्यामुळे मला काय आता बोलायचंय मला व्यवस्थित माहिती आहे. मला ब्रीफिंग पण सरांनी फार काही दिलेली नाही. आय नो व्हॉट आय नीड टू स्पीक अबाउट द फिल्म. तो कॉन्फिडन्स त्यांना माझ्यावरती आहे, जरा जास्तच कॉन्फिडन्स आहे त्यांना माझ्यावरती. बट आय फील की ते खूप नॅचरली ऑर्गॅनिकपणे आलं, बिकॉज आय सी इट एज माय फिल्म एज वेल. त्या सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाने त्यांची फिल्म वाटत होती, त्यामुळे ती फिल्म त्या प्रकारे तसंच वाटायला पाहिजे. प्रेमाने बनवतोय आपण, ती प्रेमाने बनवली तरच ती फिल्म लोकांच्या मनापर्यंत पोहोचेल. सो दॅट इज आवर एफर्ट. वा, कमाल. बरं, या रोलसाठी तू कुठल्या पद्धतीने तयारी केलीस? म्हणजे डेफिनेटली आता तू म्हणालास की बोलण्याची पद्धत सुद्धा बदलावी लागली, तसं मला असं वाटतं की फिजिकल गेटअप सुद्धा बदलायला लागला असेल. सो बेसिकली उत्तरचे जस्ट आधी दशावतार आम्ही शूट करत होतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होतो, बऱ्यापैकी जास्त होतो म्हणजे आतापेक्षा. सो दशावतारचं शूटिंग 1 जानेवारीला बरोबर मी उत्तरचं प्रेपरेशन चालू केलं. मी 12-14 किलो त्यासाठी कमी केले, कारण एकतर त्या जनरेशनचं दिसणं गरजेचं आहे, आणि जो सिनेमाचा हिरो आहे तो शार्प दिसला पाहिजे. सरांचा ते त्याबद्दलचं काय म्हणतो, सरांना ते वाटत होतं कॅरेक्टरबद्दल बेसिकली तो शार्प दिसला पाहिजे. विजन त्यांचं तसं होतं की ही शुड लुक शार्प इन एव्हरी वे. सो त्यामुळे तो शार्पनेस आणायचा होता मला. त्याचबरोबर मी केदार आठवले सर जे आहेत पुण्यामध्ये, जे व्हॉइस मॉड्युलेशन कोच आहेत, व्हॉइस कोच आहेत, त्यांच्यासोबत मी काही दिवस वर्कशॉप केला, जेणेकरून त्यांनी मला काही एक्सरसाइजेस दिल्या. म्हणजे जे मला बोलायचं आहे ते एक टोकदारपणे आहे माझ्या बोलण्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, मला या सिनेमामध्ये आय एम प्लेइंग अ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्टुडंट, 3rd इयर, लास्ट इयर. सो खूप सारे टेक्निकल टर्म्स मला खूप कन्व्हिक्शननी बोलणं गरजेचं आहे. मी स्वतः आर्ट स्टुडंट आहे, माझा इंजिनिअरिंगशी काय लांबपर्यंत काही संबंध नाही. आय एम टेक सॅव्ही, मला टेकच्या गोष्टी माहिती आहेत, पण ते जे एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग स्टुडंटचं ज्या डेप्थमध्ये ते जे शिकतात, तेवढ्या डेप्थमध्ये मला काही कल्पना नव्हती. एआय बद्दल तेवढी माहिती नव्हती, एआयच्या कॉम्पोनेंट्स बद्दल तेवढी माहिती नव्हती, आणि मला खूप हेवी वर्ड्स उच्चारायचे होते. सो ते अशा पद्धतीने माझ्या तोंडून यावे की बाबा हा मुलगा हे वर्ड्स कदाचित गेली 5-6 वर्ष त्याला माहिती आहे, त्याच्या माहितीतले शब्द आहेत. असं नाही की आता वाचलंय, 2 दिवसापूर्वी पाठ केला आणि येऊन बोलतोय, पण ते माझ्या काय म्हणतो, माझ्या कन्व्हिक्शन आणि माझ्या सोल मधनं आले पाहिजेत वर्ड्स. सो त्यासाठी आम्ही खूप त्या दिशेने खूप मेहनत केली. मग तो अभ्यास सुद्धा थोड्याफार प्रमाणात तुला करावा लागला. सो मी आमचे एआय स्पेशलिस्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोफेसर आहेत, अमेय पांगारकर सर म्हणून, जे MIT मध्ये शिकवतात पुण्यामध्ये. त्यांच्यासोबत आम्ही काही दिवस वर्कशॉप केले पुण्यामध्ये. आम्ही खूप वेळा भेटलो. आम्ही बेसिकली या गोष्टींबद्दल खूप बोललो की एआय काय आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काय आहे, मुलं काय पद्धतीने अभ्यास करतायत, हा अभ्यास कुठे चाललाय, या सगळ्या गोष्टींचा एक डिटेल्ड आयडिया मी घेतली. कारण जर आपण तिकडे चाललोय तर आपल्याला निदान कळलं पाहिजे. डिटेलिंग या गोष्टी हे वापरता येतील, नंतर नाही वापरता येतील, तो आपला प्रश्न आहे, पण ह्या गोष्टी सबकॉन्शियसली तुमच्या माइंडमध्ये असल्या पाहिजेत असं मला वाटतं. ते जे सबकॉन्शियसली असतील त्या काय काय गोष्टी तुमच्या नकळत घडून जातात ऍक्टिंग कॅमेरा समोर. सो आय फील त्या गोष्टीची मला खूप मदत झाली. सो त्यांनी काही पुस्तकं पण मला दिली होती क्षितिज सरांनी, स्क्रिप्ट सोबत. प्रत्येक कॅरेक्टरला त्यांनी पुस्तकं दिली होती, 3 ते 4 पुस्तकं, की दीज बुक्स रिप्रेझेंट युअर कॅरेक्टर. सो ती पण मी वाचली. सो मला ते खूप आवडलं की आय मीन तुमचं कॅरेक्टर तुमच्या हातात पहिल्या दिवशीच येतं स्क्रिप्ट बरोबर. सो आय रिअली लाईक दॅट. सो आम्ही मग कॅरेक्टरचे पण वर्कशॉप्स केले. ऑब्व्हियसली जे इम्प्रोव्ह वर्कशॉप्स आपण जे करतो ते सगळं पण केलं. खूप बोललो त्याच्याविषयी. म्हणजे सरांनी मला साधारण ऑक्टोबर वगैरे मध्ये आमचं नरेशन झालं असेल
त्याच्यानंतर आम्ही डिसेंबर एंड पासूनच कॅरेक्टर विषयी बोलायला चालू केलं होतं. त्या दिशेने मी सिनेमे बघत होतो, मला काय केलं पाहिजे याचा विचार आधीपासून चालू होता. सो याची प्रोसेस सिनेमा चालू व्हायच्या आय थिंक 4-5 महिन्या आधीपासूनच चालू होती. सो जेव्हा मी सेटवरती गेलो तेव्हा मला असं फार चाचपडलो नाही, मला कळालं मला काय करायचंय ते. आम्ही दोघांनाही माहिती होतं की व्हॉट वी नीड टू डिलिव्हर, ते खूप क्लिअर होतं त्यांच्या विजन मध्ये, त्याच्यामुळे मला पण खूप क्लॅरिटी मिळाली. आणि सेटवर काम करताना क्षितिज बरोबर सुद्धा आणि रेणुकाताई बरोबर सुद्धा काय एक्सपिरियन्स होता? माय गॉड, एक तर रेणुकाताई खूप फन आहेत, त्या खूप फन आहेत. ते अशा फार फार ना प्रेशर घेत नाहीत, ते खूप इझी गोईंग आहेत आय फील ॲज अन ॲक्टर, आणि दॅट रिअली हेल्प्स हर परफॉर्मन्स. आणि त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली. त्यांचा पहिला सिनेमा मराठीमध्ये माझ्या वडिलांसोबत होता तो, आणि परत हम आपके है मध्ये आई वडील दोघं आहेत, त्याबरोबर आता ते एक कनेक्शन पण आमचं तसं आहे, माझं आणि रेणुकाताईंचं. क्षितिज सरांसोबत माझी दुसरी कलाकृती होती, पहिलं याआधी नाटक आणि आता सिनेमा. सो आय फील मला एकदा प्रसाद ओक सरच म्हणाले होते, एक ऍक्टरचं सक्सेस याच्यावरती असतं की त्याला कुठल्या दिग्दर्शकांनी किती वेळा रिपीट केलं. सो आय फील क्षितिज सरांनी मला दुसऱ्यांदा रिपीट केलं. सो आय फील की वाव, चलो काहीतरी त्यांनी माझ्यामध्ये बघितलं, आणि तेच लेखक आहेत, तेच दिग्दर्शक आहेत या सिनेमाचे. एक मला खूप नवल वाटलं होतं, म्हणजे ते एका दिवशी मला येऊन म्हणाले की आम्ही एक सीनची रिहर्सल करत होतो, आणि एरवी रायटर्स आर पॉझेसिव्ह अबाउट द वर्ड्स दे हॅव रिटन, विच दे हॅव एव्हरी राईट टू बी, कारण त्यांनी काहीतरी विचार करून तो सीन लिहिलाय, काहीतरी विचार करून ती स्क्रिप्ट लिहिली आहे, आपल्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी त्या कॅरेक्टर्स आणि त्या स्टोरी सोबत घालवलाय. सो ऑब्व्हियसली, पण क्षितिज सर आम्हाला येऊन बोलले इम्प्रोव्हाइज करा म्हणून, तुम्हाला जर वाटलं तर प्लीज इम्प्रोव्हाइज करा. हे ते नाटकाच्या वेळेला पण करायचे, पण इथे पण ते करत होते की इम्प्रोव्हाइज करा, सिरियस सीन आहे तो, इथे हा सीन झाला, ही रिहर्सल झाली आहे. सो आय फील द ट्रस्ट दॅट ही पुट ऑन अस वॉज एव्हरीथिंग. त्या ट्रस्टमुळे, त्या भरोश्यामुळे कुठेतरी आम्ही जे घडवू शकलो हा सिनेमा. सो आय एम ग्रेटफुल टू हिम फॉर दॅट. बरं, काम करताना कुठेतरी रेणुकाताईमध्ये तुला आमची प्रियाताई दिसली का? हो, म्हणजे काय, 100%. काय काय प्रकारे मी, माझ्या आणि आईचं रिलेशनशिप पण थोडंसं तसंच आहे. पण मी आईला माझ्या खूप घाबरतो, म्हणजे घाबरायचो आधी तरी, खूपच घाबरायचो लहानपणी, तर खूप घाबरायचो, कारण आई जरा, माझी आई डेंजरस. पण डेंजरस म्हणण्यापेक्षा ती तितकीच प्रेमळ सुद्धा आहे, कारण शी हॅज बीन अ सिंगल मदर ऑल हर लाईफ. म्हणजे ऑल हर लाईफ म्हणजे गेली आता 20 वर्ष शी हॅज बीन अ सिंगल मदर. आणि तिच्यावरती जेव्हा ती सुद्धा ऍज अ हिरोईन काम करत होती, तेव्हा पण तिच्यावरती जबाबदारी खूप लवकर पडली, आणि नंतर पण माझे वडील गेल्यावर पण जबाबदारी परत पडल्यामुळे तिला, आम्ही लहान असतानाच परत काम चालू करावं लागलं होतं. सो तो स्ट्रगल मला एका सिंगल मदरचा माहिती होता. तू किती वर्षांचा होतास? मी 7 वर्षांचा होतो माझे वडील जेव्हा गेले तेव्हा. आणि शी अक्षरशः पुढच्या 2 वर्षात तिला, मला आणि स्वानंदीला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकावं लागलं, घालावं लागलं, कारण बिकॉज तिला असं होतं की तिला कोणाच्या जीवावर टाकून आम्हाला तिला कामाला जायचं नव्हतं. काकाकींकडे ठेवून, ह्यांच्याकडे ठेवून, ऑब्व्हियसली त्यांचा त्रास नव्हता, पण तिचं असं होतं की यार, मला माझी मुलं जी आहेत ती ऍटलीस्ट बोर्डिंग स्कूलमध्ये सेफ राहतील. इथे मी नसताना ते काही चुकीच्या सवयी लागल्या, आम्ही त्या उत्पल संघवीमध्ये होतो, जुहूमध्ये, काही झालं काही, तर तिला त्या सगळ्या गोष्टी नको होत्या. त्यामुळे तिने अक्षरशः मनावर दगड ठेवून आम्हाला दोघांना बोर्डिंग स्कूलला टाकलं होतं. सो मी 10वी पर्यंत तिकडे होतो, मग नंतर 10वी नंतर 11वी. कुठली शाळा? सिंहगड स्कूल पुण्यामध्ये. सिंहगड स्प्रिंगडेल. मी आणि स्वानंदी दोघे तिकडे होती, पहिलीपासून होती अगदी. सो माझी 10वी झाली तेव्हा मी दोघेही मग परत आलो. मग तिचं बाकीचं शालेय शिक्षण मुंबईत झालं, माझं कॉलेज शिक्षण पुण्यात मुंबईतच झालं. सो त्यामुळे तो स्ट्रगल मला माहिती आहे की तिने सगळं केलंय. म्हणजे तिने डेली सोप, तुमच्यासोबत पण एक डेली सोप केलेला आहे, तिने इतके सिनेमे केलेत. मी तो स्ट्रगल, त्या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघितलेल्या आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की एक माझ्यासाठी ती माझी हिरो आहे, माझी आयडियल आहे. म्हणजे माझे प्रत्येक जण मला येऊन म्हणतं की अरे, आम्ही तुझ्या वडिलांचे खूप मोठे फॅन आहोत. ते आहेत, ते ग्रेट आहेत, त्याबद्दल काहीच वाद नाही आहे. बट आय फील माझ्यासाठी मी जर सगळ्यात मोठा फॅन आहे कोणाचा, तर माझ्या आईचा आहे. कारण ज्या प्रकारे तिने, ज्या प्रकारचं अपब्रिंगिंग आम्हाला दिलंय, ज्या प्रकारचे संस्कार तिने आम्हाला दिलेले आहेत, आणि ज्या फ्री हँड आणि फ्रीडमनी तिने आम्हाला वाढवलंय. म्हणजे आमचे बिलीफ, आमचा मॉरल सिस्टम आमच्या घरात आम्हाला तिघांचाही वेगळा असू शकतो, कारण त्या आमच्या आईने आम्हाला तो फ्रीडम दिलेला आहे की मला विश्वास आहे, मला या गोष्टीवरती विश्वास आहे
कुठल्याही गोष्टीवर तिला, तर ती आमच्यावर तो लादत नाही कधीच. तुम्हाला पटतंय तर तुम्ही करा, नाही तर नका करू. एवढं फ्रीडम तिने आम्हाला दिलेलं आहे. ती काही गोष्टींबद्दल खूप पर्टिक्युलर होती, मुख्यतः माझ्या आणि स्वानंदीच्या एज्युकेशन बद्दल ती भयानक पर्टिक्युलर होती. बट बाकी सगळ्या गोष्टींबद्दल ती खूप फ्री होती, की बाकी मला अभ्यास शिक्षण करायचंच आहे, त्याबद्दल आय डोंट हॅव अ सेकंड ऑप्शन. बाकी तू कर, तू इंटर कॉलेजिएट थिएटर कर, सिनेमात काम कर, सिनेमात उद्या काम करून आलास, आज प्रीमियर झाला, उद्या परत येऊन तुला अभ्यासाला बसायचं. इतकी ती स्ट्रिक्ट होती अभ्यासाच्या बाबतीत. सो आय फील त्या सगळ्या गोष्टी होत्या, पण शी ऑलवेज ट्राईड अँड मेड शुअर लहानपणापासून दॅट शी वॉज अ गुड फ्रेंड टू अस. आणि in spite of being a single mother, in spite of she being alone in everything, in spite of so many frustrations, सगळ्या गोष्टी, सगळे फायनान्शियल बर्डन सगळं बघता, she still tried to be a friend to us. आणि कधीच आम्हाला वडिलांची कमी नाही जाणवू दिली तिने. सो आय थिंक जितकं बोलू तिच्याबद्दल तितकं कमी आहे. बेर्डे आडनाव म्हणजे डेफिनेटली हा मुलगा अभिनय क्षेत्रातच येणार असंच सगळ्यांना वाटलं होतं का? तुला स्वतःलाच यायचं होतं, स्वतःला ॲक्टर व्हायचं होतं, आणि त्यासाठी तू काय काय केलंस? मला हे कळायच्या आधी की माझे वडील लक्ष्मीकांत बेर्डे ॲक्टर आहेत, तेव्हापासून मला ॲक्टर व्हायचं होतं, तेव्हापासून मला सिनेमात काम करायचं होतं. माझी आई मला म्हणायची, मी जेव्हापासून उपडी पडायला लागलो ना, बाळा जेव्हा उपडी पडतात तेव्हापासून मी सिनेमा बघत होतो. मला इतकं वेड होतं त्या गोष्टीचा. सो ती गोष्टी म्हणजे समजायचं ती गोष्ट माझ्यात इनबिल्ट आहे. सिनेमा, नाटक, ऍक्टिंग, आर्ट, कला ही माझ्यात इनबिल्ट आहे. मी कदाचित त्यांचा मुलगा नसतो तरी मी या क्षेत्रातच असतो. सो ते किती मोठे ऍक्टर आहेत, दोघे किती मोठे ऍक्टर आहेत, माझी लेगेसी काय आहे हे कळायच्या आधीच मला माहिती होतं की मला ऍक्टर व्हायचंय. सगळ्यांना ऑब्व्हियसली वाटायचं की मी ऍक्टरच होणार म्हणून. कदाचित मी जरा हिरोगिरी करत फिरायचो मम्मीच्या सेटवर, कदाचित त्यामुळे वाटत असेल. बट म्हणजे क्लिअर होतं माझ्या डोक्यामध्ये की मला हिरोज व्हायचंय, मला ऍक्टरच व्हायचंय. सो ऑब्व्हियसली शाळेत बोर्डिंग स्कूलमध्ये असताना मी डान्स वगैरे खूप करायचो. नंतर कॉलेजला आलो तेव्हा मी इंटर कॉलेजिएट थिएटर करायला लागलो, कारण तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि मला काय म्हणतो थिएटर करायचं होतं, कारण ते खूप ऐकून होतो मी फक्त. मला सगळे सांगायचे, मला खूप चुकीची समज होती ऍक्च्युली की तुम्ही थिएटर केलं की चांगले ऍक्टर होता, मग तुम्हाला सिनेमात संधी मिळते. हे दोन्ही माध्यमं वेगळी आहेत आणि या दोन्ही माध्यमांमध्ये वेगळ्या प्रकारे काम केलं जातं हे मला तेव्हा कोणी सांगितलं नव्हतं. सो ते आधी मी इंटर कॉलेजिएट थिएटर केलं, तर ते करताना मला आय थिंक युथ फेस्टिवलला बक्षीस मिळालं पहिलंच. त्या बक्षीस मिळाल्यानंतर पेपरात बातमी आली, तेव्हा झी स्टुडिओज आणि सतीश सरांनी मला ती सध्या काय करतेसाठी अप्रोच केलं. त्याची ती जर्नी सुरू झाली. त्याच्यानंतर नाटक मी केलंच नाही मधल्या काळामध्ये. पण नंतर मग मला वाटायला लागलं की अरे आपण नाटक केलं पाहिजे, आपण निदान स्वतःच्या त्या क्राफ्टवर काम केलं पाहिजे, कारण नाटक कुठेतरी तुमच्यामधला कलाकार, तुमच्यामधला ऍक्टर जिवंत ठेवतो. सो आय फील की ते आजीबाई केल्यानंतर मला तर असं वाटतं की मी शेवटपर्यंत नाटक करणार आहे, नाटक करणं मी सोडणार नाहीये. सो त्यामुळे मग नंतर ती सध्याच्या जवळपास 7-8 वर्षानंतर मला आजीबाई करायची संधी मिळाली. सो आय फील इट हॅज बीन अ रोलर कोस्टर जर्नी फॉर मी, बट आय एम एन्जॉयिंग इट. तेच, अरे असं वाटतं ना लोकांना की हे खूप सोपं असतं. काय प्रिया बेर्डेचा आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा, तर त्याला म्हणजे त्याचं आयुष्य खूपच सोपं असेल, पण स्ट्रगल हा कुणालाच चुकत नाही. सो तुला पण स्ट्रगलला फेस करावं लागलं का? आणि जर का केलं असशील तर कसं, आणि तुझ्या मनात त्यावेळेला काय भावना होत्या? माय गॉड. सो माझी पहिली फिल्म सुपरहिट झाली होती, नंतरच्या 2 फिल्म काही कारणास्तव तेवढ्या नाही चालल्या. सो कुठेतरी वर्षभर मला त्याच्यानंतर एक मोठा काय म्हणतो गॅप पडली होती माझ्या कामामध्ये, कारण मला कामच नव्हतं. पण तेव्हा भीती वाटते, खूप भीती वाटली होती मला असं वाटत होतं कदाचित आय एम नॉट, म्हणजे माझा आत्मविश्वास इतका कमी झाला होता की मला कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की यार मला नाही, नको, मी ऍक्टर नाही होत राहत, मग मी लाईन चेंज करतो माझी. म्हणजे मी आयुष्यभर हे स्वप्न बघितलं, दुसरं कुठलाच विचार कधी केलेला नाहीये. आणि सडनली बिकॉज ऑफ 2 फेलियर्स मला असं वाटायला लागलं की कदाचित मी या लाईन मी फिल्म मेकिंग साठी किंवा सिनेमा क्षेत्रासाठी नाही बनलोय. सो तो विश्वास, हा थॉट जेव्हा माझ्या डोक्यात आला तेव्हा मला असं वाटलं की 1 मिनिट, की फेलियर तर येतच जाणार आहे ना आयुष्यात, ते कॉन्स्टंट आहे तुमच्या आयुष्यात. सक्सेस हे कधी येऊ शकतं, फ्लूक आहे. फेलियर तर कॉन्स्टंट आहे. सो आय नीड टू लर्न हाऊ टू डील विथ इट. हाऊ डिड यू?
जस्ट बाय वर्किंग ऑन माय सेल्फ फर्स्टली, कीपिंग माय सेल्फ ग्राउंडेड अँड स्वतःकडे खूप रिअलिस्टिकली बघायला शिकलो मी की माझ्यात काय फ्लॉज आहेत, मला ते काय नीट केले पाहिजे, काय प्रकारचे सिनेमे मी चूज केले पाहिजे. त्याच्यामुळे हा अट्टास होता की नाही यार, मला थिएटरकडे परत वळलं पाहिजे, मला परत स्वतःच्या क्राफ्टवरती काम करणं गरजेचं आहे आणि लोकांना हे दाखवून देणं गरजेचं आहे की जे काय फेलियर्स मी बघितलेत ते माझ्यामुळे नाही आहेत. आय एम स्टील विलिंग टू वर्क, मला काम करायचंच आहे. सो ते दाखवून देणं मला लोकांना खूप दाखवून देण्यापेक्षा की एक किमान लोकांना सांगणं गरजेचं होतं. असं नाही की तुम्हाला दाखवतो, मला सांगायचं आहे की मी खरंच करू शकतो, मला त्या संधीची, त्या पुशची गरज आहे फक्त. सो ते योगायोगानं त्यानंतर लॉकडाऊनच लागलं, त्यामुळे आपण सगळेच अडकलो. 2020 ला लॉकडाऊन लागलं. त्याच्यानंतर काय माहिती खूप कामं आली माझ्याकडे. सो जशी जशी येत गेली तशी मी ती करत गेलो आणि प्रत्येक संधी जी येते, प्रत्येक एक्सपिरियन्स जो आला माझ्या हाताशी, तो मी त्याच्यामधनं शिकत गेलो खूप गोष्टी. सो आय फील की माझं जे काय फिल्म मेकिंग नॉलेज आहे का माझं जे ॲज अन ऍक्टर जे काही नॉलेज आहे हे कम्प्लिटली फिल्म सेट्स वरती झालंय. सो त्यामुळे तो असा विचार कधीही आला. सो मी आत्ता मी माझ्याशी ठरवलेलं आहे की मी सगळ्या गोष्टींच्या बाबतीत न्यूट्रल राहणार. मी न्यूट्रल राहणार. सक्सेस असो फेलियर असो, आय बी व्हेरी न्यूट्रल. पण तेच गरजेचं असतं, ते खूप गरजेचं, बिकॉज दॅट कीप्स यू ग्राउंडेड. बरोबर आहे. ते खूप ग्राउंडेड ठेवतो तुम्हाला. आणि फक्त मलाच नाही, मला माझ्या आजूबाजूच्यांना पण न्यूट्रल ठेवायचं. बरोबर आहे. कारण जसं मी बोललो, फेलियर इज द ओनली कॉन्स्टंट. तो आयुष्यभर असतोच तुमच्यासोबत. सो त्यामुळे तुम्ही जेव्हा न्यूट्रल राहता तेव्हा तुम्ही गोष्टीकडे खूप लॉजिकली आणि प्रॅक्टिकली बघू शकता असं मला वाटतं. सो त्याच्यानंतर मी अजून प्रॅक्टिकली बघायला लागलो गोष्टींकडे. आणि मला ना उगाच विचार येतात ना आपल्या डोक्यामध्ये जेव्हा आपल्या काही गोष्टी चालत नाहीत आणि तुम्हाला फार सिनेमे येत नसतात, तर तुम्हाला असं वाटतं अरे लोकांना माझ्यावरचा विश्वास निघालाय की काय, लोकांना असं वाटायला लागलं कदाचित काम करू शकत नाही का काय काय असं वाटायला लागलं की काय. पण तसं नव्हतं. त्या वयोगटातले सिनेमेच कमी बनत होते त्यावेळेला. सो आय फील त्यामुळे कदाचित तो एक असं वर्ष गेलं की ज्याच्यामध्ये फार काम नव्हतं. बट ऍट द एंड ऑफ द डे आय फील की जर तुमचा इंटेंट राईट आहे आणि यू हॅव द विल पॉवर की मला करायचंच आहे आणि तुम्ही त्या दिशेने कामही करताय स्वतःवरती, सो तुम्हाला ती संधी मिळतेच कधी ना कधी. आय फील आय एम ग्रेटफुल की ती एवढ्या लवकर मिळाली. नाही म्हणजे जर का आपल्याला यश हवं असेल तर मेहनत करावीच लागते. 100%. आणि त्याला जर का नशिबाची साथ आपल्याला म्हणजे जोड मिळाली तर सोन्याहून पिवळं. आणि मला असं वाटतं अभिनय, त्याला जर का अध्यात्माची साथ मिळाली तर आणखीन काहीतरी आपलं नशीब वेगळंच होऊ शकतं. आणि तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. एक आपले अतिशय दिलके करीब मित्र आहेत प्रसाद शिवरकर सर, आणि 2 संस्था आहेत त्यांच्या. एक म्हणजे वास्तुप्रसाद, जी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याच्याशी निगडीत आहे, आणि त्याचे ते संचालक आहेत. आणि विवाह प्रसाद आता नवीन त्यांनी चालू केलेला आहे, जी मराठमोळी महाराष्ट्रीयन अगदी मराठी विवाह संस्था आहे. आणि त्यांनी तुला एक मंगलमय देवयंत्र दिलंय जे तू तुझ्या देव्हाऱ्यात ठेवू शकतोस. तुझ्या प्रॉस्पेरिटीसाठी, करिअरसाठी आहे. आणि जर का देव्हाऱ्यात नाही ठेवू शकलास तर देव्हाऱ्याच्या आजूबाजूला कुठेही ठेवू शकतोस. थँक्यू. 100%. अरे वा, सुंदर आहे ना? सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे तुझा विश्वास असेल तर सांगते. 100%. या प्लीज. इट वर्क्स. वाव. मी डेफिनेटली ठेवेन. तुम्हाला फोटो काढून पाठवेन. अभिनय, आपली एक आणखीन दिलके करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग करते. सो तिने एक खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. आणि याच्यामध्ये तिने एक मेसेज लिहिला असेल पहिल्या पानावर तुझ्यासाठी. तो वाचून दाखवशील का मला? उत्साह आणि मेहनत यांचा संगम केल्यानेच स्वप्नांना पंख मिळतात. लव्ह अँड ब्लेसिंग्स, निलिमा अमित. क्या बात आहे. सो रोजच्या जीवनात ना आपल्याला अनेक प्रश्न पडतात, अनेक अडथळे येतात. सो त्याच्यावरती मात करून पुढे पुढे कसं जायचं असतं त्याचे टूल्स तिने यात दिलेत. खूप छान आहेत, सोपे आहेत, डुएबल आहेत. प्लीज वाच. आणि याच्यातले काही जरी वापरून बघितलेस ना तरी मनाला खूप समाधान वाटतं.
100%. येस येस. आता तू आमच्या सगळ्यांचा हिरो आहेस हां, पण तुझाही कोणतरी आयडॉल असेल ना की ह्या हिरो सारखं मला व्हायचंय. अरे माय गॉड, बापरे, खूप आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं माझी आई तर आहेच, हां. पण तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या हिशोबाने बोलताय तर माझ्यामध्ये लहानपणापासून मी एकतर शाहरुखचा खूप मोठा फॅन होतो. मी अक्षरशः माझा करिअरग्राफ पण तसाच इमॅजिन करायचो. पण त्याचबरोबर मी नंतर जेव्हा मोठा व्हायला लागलो, अजून सिनेमे बघायला लागलो, खूप सारे मराठी सिनेमे अजून जास्त डिस्कवर करायला लागलो, तेव्हा मला कळायला लागलं की यार मला फक्तच हिरो नाही व्हायचंय, मला फक्तच त्या इमेजच्या ह्याच्यामध्ये नाही पडायचंय, मला जितकं व्हर्सेटॅलिटीकडे जाता येईल तितकं मला जायचंय. त्यामुळे अनेक लोक माझे आदर्श आहेत. म्हणजे अशोक मामा असो, डॉक्टर लागू असो, किंवा इवन मोहनलाल कमल असन, ज्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत, ज्यांच्याकडे इतकी पात्र आहेत. दिलीप काका, स्वतः दिलीप प्रभावळकर, ते प्रत्येक पात्र जे आहे ते इतकं वेगळं वाटतं, प्रत्येक कॅरेक्टर इतकं वेगळं वाटतं. सो ते कुठल्याच त्या बॉक्समध्ये बसलेले नाही आहेत. सो आय थिंक जर तसं बघायला, म्हणजे लहानपणी माझी हिरोची परिभाषा वेगळी होती आणि आत्ता हिरोची परिभाषा खूप बदलली आहे माझ्यासाठी, स्वतःसाठी. सो आय फील की आता कुठेतरी बॅलन्स क्रिएट करायचा आहे मला त्या स्टारडम मध्ये आणि त्या क्राफ्ट मध्ये, की खूप कमी लोक असतात जे दोन्ही अचीव करू शकतात. सो ते दोन्ही अचीव करायच्या दिशेने मला वाटचाल करायची आहे. मगाशी तू म्हणालास की दशावतारसाठी वजन वाढवलं होतंस किंवा वेगळ्या टाईपचे एक्सरसाइजेस असतील तुझे, आता उत्तरसाठी वजन कमी करायचं, डाएट वरती होतास. सो या अशा गोष्टी एक म्हणजे रोजच्या जीवनात तू काय काय करतोस, काय फॉलो करतोस? पहिली गोष्ट तर माझ्या न्यूट्रिशनिस्ट आहेत, पल्लवी सावंत पटवर्धन, जे क्षितिज सरांच्याच वाईफ आहेत. आणि त्यामुळे ते मला एकदम घरातल्या घरातच सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित मॅनेज झाल्या. पण त्यांच्या सहकार्याने मी माझा जो टार्गेट आहे, माझा जो गोल आहे, तो खूप व्यवस्थितरित्या अचीव करू शकतो. 3-4 महिन्यात आम्हाला जवळपास 12 ते 14 किलो कमी करायचे होते. तो टार्गेट आम्ही व्यवस्थित पूर्ण करू शकलो. आणि त्यांचं खूप बारकाईने लक्ष असायचं माझ्या पूर्ण डाएटवर, माझ्या पूर्ण वर्कआउटवर. म्हणजे दशावतारच्या वेळेला पण जेव्हा मी कुडाळला शूटिंगला जायचो, तेव्हा पण मला प्रत्येक मील्सचे फोटो त्यांना पाठवायला लागायचे की मी दिवसभरात काय काय खातोय. सो जेणेकरून त्यांना तो एक मॉनिटर करता यायचं की बाबा या गोष्टीचा माझ्या शरीराला फायदा होतोय, ही गोष्ट मी टाळली पाहिजे. सो मला स्पेसिफिकली असं वाटतं की तुम्हाला जर तुमच्या शरीरावर काम करायचंय तर तुम्ही एक उत्तम न्यूट्रिशनिस्ट गाठणं गरजेचं आहे. कुठल्याही सेलिब्रिटीकडनं कुठलीही टिप्स घेऊ नका, कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं बरोबर आहे. त्या हिशोब प्रत्येकाच्या नॅचरल टेंडन्सीज वेगळ्या आहेत. त्या प्रकारे तुम्हाला तुमचं न्यूट्रिशनिस्ट व्यवस्थित डाएट प्लॅन करून देईल आणि ऑब्व्हियसली ट्रेनर तुमचा वर्कआउट घेईल. सो माझा वर्कआउटचं पॅटर्न्स नॉर्मली मी वेट ट्रेनिंग करतो आणि फॉलोड बाय रनिंग. हे माझं फिक्स आहे. हे मला ते लीन जे सरांना एक स्ट्रक्चर हवं होतं, शार्प स्ट्रक्चर हवं होतं, त्यासाठी खूप मदत झाली त्या गोष्टींची. पण अगेन तो 20%च भाग होता, 80% भाग तर डाएट आणि न्यूट्रिशनचा होता. सो ते पल्लवीताईमुळे खूप बऱ्यापैकी माझं काय म्हणतो सॉर्ट झाल्या गोष्टी. त्या पल्लवीताईकडे इव्हन स्वानंदी पण आता तिच्याकडनंच न्यूट्रिशन, सेम ती तिच्याकडनंच हे करते कन्सल्ट. सो आय फील की आता काय म्हणतो, आता एक गोल माझा झालेला आहे की आता मला तसं दिसायचं होतं. आता पुढचे अजून गोल्स आहेत फिटनेस वाईज. आय होप आय गेट टू अचीव दॅट. डेफिनेटली. आणि त्यात हातभार नक्की निसर्ग हर्ब्सचा लागेल, कारण निसर्ग हर्ब्स एक असा ब्रँड आहे जे 100% हर्बल प्रोडक्ट्स बनवतं. आणि मग तू स्किन केअर म्हणू नकोस, हेअर केअर म्हणू नकोस, किंवा औषधं सुद्धा त्यांची खूप चांगली आहेत आणि ज्याचे अजिबात साईड इफेक्ट्स नाही आहेत, हेवी मेटल्स यूज केलेले नाही आहेत, जरी आयुर्वेदिक असले तरी. आपली एक अतिशय दिलके करीब मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, साताऱ्याची मैत्रीण आहे, आणि तिथे प्लांटेशन पासून ते प्रोडक्शन पर्यंत सगळं ती आणि तिची फॅमिली बघतात. सो निसर्ग हर्ब्सचं हे एक गिफ्ट हॅम्पर आहे तुझ्यासाठी, आणि त्यात काय काय आहे ते जरा बघितलंस तर मज्जा येईल. 100%. उटणी आहे ती. अरे वा. सो फेस स्क्रब आहे, बॉडी स्क्रब आहे, बॉडी ऑइल बॉडी ऑइल आहे. या नाईस. आणि काय बरं हे
नीम त्रिफला टूथपेस्ट. वा, नाईस. वा, क्या, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला इतके गिफ्ट मिळणार होते आज, मला काहीच कल्पना नव्हती. थँक्यू. थँक्यू. अभिनय, मी एक असा किस्सा ऐकलाय, खरा खोटा का टेप मला माहिती नाही. उत्तरच्या शूटिंगच्या वेळचा किस्सा आहे. तो जरा सांगशील का? म्हणजे तो तुझ्या लुकशी किंवा तू जी आता मेहनत घेतली आहेस तुझ्या लुक्सवरती, शरीरावर, स्किनवर वगैरे, सो त्याच्याशी निगडीत आहे. सो तो सांगशील का किस्सा? तर ऍक्च्युली काय झालं, आम्ही एका ठिकाणी शूट करत होतो आणि एका व्यक्तीच्या ऑफिसमध्ये आमचा बेस होता. म्हणजे तिथे मला आवरायला, मेकअप, टचअप वगैरे करायला, थोडा विश्रांती घेण्यासाठी आम्ही ती जी व्यक्ती होती त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसत होतो. सो ते आमचं शूट चालू असताना ते मध्ये आले, फोटो वगैरे काढला माझ्याबरोबर आणि मला म्हणाले की अहो, तुमचा तो मोठा भाऊ पण काम करतो ना, ती सध्या काय करते, पण त्याचं काम खूप छान झालं होतं. अच्छा. माझं झालं, अहो तो मीच आहे. तो खरा आहे ना? पण हा किस्सा खरा किस्सा आहे तो. इतका लहान दिसत होतो कारण मी त्याच्यामध्ये, त्यामुळे ते लोकांना वाटलं की कदाचित त्याचा लहान भाऊ आलाय म्हणून. म्हणजे खरं तरी पावती आहे की पावती. तुला बरं वाटलं असेल ना, जे काय आता मी कष्ट घेतले. ऍब्सोल्युटली. 19-20 वर्षाचा मुलगा दिसण्यासाठी जे मी कष्ट घेतले ते कुठेतरी पणाला लागले असं वाटलं. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अच्छा, उत्तरमध्ये ऋता सुद्धा आहे ना तुझ्या बरोबर? पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम. तुमची केमिस्ट्री कशी आहे? खूप म्हणजे आमच्या केमिस्ट्रीसाठी आम्हाला फार मेहनत नाही करावी लागली, कारण ऋता खूप इझी गोईंग आहे. खूप गोड मुलगी आहे. खूप इझी गोईंग आहे ती. आणि तिच्या स्वभावामध्ये असं आहे ना की ती इतकी रिअल आहे, ती खूप बोलते आणि ती खूप रिअल आहे. त्याच्यामुळे तिच्यासोबत आईस ब्रेक नाही करावा लागला मला. माझा स्वभाव आहे की पहिल्यांदा भेटल्यावर एकदम पटकन खूप बोलत नाही, पण ती खूप शेअर करते गोष्टी, त्याच्यामुळे तुम्ही खूप इझी आणि कम्फर्टेबल होता तिच्यासोबत. आणि ती कमाल ऍक्टर आहे, ती भन्नाट ऍक्टर आहे. तिने इतकं चांगलं काम केलंय. तिचं नाटक मी दादा एक गुड न्यूज जवळपास 2-3 वेळा बघितलं होतं, फक्त तिच्यासाठी. ती इतकी चांगलं काम करायची. सो तिच्यासोबत काम करायला मिळतंय हे तर खूप मोठी संधी होती माझ्यासाठी. सो मी तिला विचारतच होता, हे मी बरोबर करतोय ना, माझं काही चुकत नाहीये ना. बट आय फील की कसं असतं ना, काही सीन्सला तुम्ही स्वतः आतून केवढाही प्रिपरेशन करून जा, काही करा, तुम्ही त्या झोन मध्ये राहा, पण कॅमेरा समोर जेव्हा तुम्ही त्या मोमेंट मध्ये असताना ती आधीचं प्रिपरेशनला काहीच अर्थ नाही असं वाटतं कधी की त्याची काहीच मदत झाली नाही मला. मी या मोमेंट मध्ये येऊनच एवढं काहीतरी करू शकलो. आणि ती मोमेंट कोण डिफाईन करतं, तर तुमचे को ऍक्टर्स. की कदाचित मी बाहेर खूप नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे, पण मला रडायचंय आता या सीन मध्ये येऊन. रडायचंय किंवा रडायचं पण नाहीये, पण मला ते काय म्हणतो, दुखते त्या पॉइंटला की मी आता कधीही रडेन. तर ती फिलिंग, ती इमोशन कशी आणायची, त्यासाठी तुमचे को ऍक्टर तुम्हाला जी एनर्जी पास ऑन करतात ते खूप महत्वाचं असतं. एक चांगला को ऍक्टर एका सीनला असणं सिनेमामध्ये हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही दोघं मिळून तो सीन उचलता. सो ऋता वेंट हँड इन हँड विथ मी विथ एव्हरी सीन दॅट वी डिड, अँड आय एम रिअली ग्रेटफुल टू हर फॉर दॅट, की तिने खूप मदत केली माझ्या परफॉर्मन्सला. सो ऑब्व्हियसली ती कमाल ऍक्टर आहेच, त्याचबरोबर तिने मला पण थोडं बरा अभिनय करण्यासाठी मदत केली, त्यासाठी मी तिचे खूप आभार मानतो. मगाशी जसं मी म्हणाले, आडनाव बेर्डे, त्याचं दडपण तर असेलच, त्यात वडील लक्ष्मीकांत बेर्डे, आई प्रिया बेर्डे, अपेक्षा वाढत जातात रे. मग त्याचं दडपण तुला येतं का, की म्हणजे काम करताना ते प्रेशर येतं का, की हे काम माझं बेस्ट असायलाच पाहिजे, नाहीतर आय विल नॉट बी एबल टू प्रूव्ह माय सेल्फ? 100%. सी कसं आहे ना, म्हणजे माझ्या आडनावाचा एक मोठा फायदा असा आहे, जे प्रिव्हिलेज मला आहे, तुमचं नाव जर मोठं असेल, तुमच्या आई वडिलांचं, तुम्हाला एक प्रिव्हिलेज असतो, लोकांकडे ऍक्सेस तुम्हाला इझिली असतो. बरोबर. फिल्म इंडस्ट्रीतल्या. बट दॅट्स अबाउट इट. ते तिथपर्यंतच मर्यादित असतं. पण मला कुठेतरी मी जी कारकीर्द करतोय, बरोबर, ती माझ्या वडिलांपेक्षा खूप वेगळी पाहिजे किंवा अजून त्यापेक्षा मोठी पाहिजे, तरच मला लोक सक्सेसफुल समजतील. बरोबर. ही पण त्याची एक बाजू आहे. आता असं झालंय की आता मी दडपण घेत नाही त्या गोष्टीचं. मला माहितीये की मला कॉन्शियसली वागायचं आहे. मी लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आहे, लहानपणापासून तो कॉन्शियसनेस माझ्यामध्ये होता. सो पण आता असं झालं की नाही, आता एक मी स्वतःची छवी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, मी स्वतःची लेगेसी बनवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मुळात मी त्यांचा मुलगा आहे म्हणून मी या क्षेत्रात नाहीये. मला हे क्षेत्र आवडतं, मला या क्षेत्र आणि या कलेवरती प्रेम आहे म्हणून मी या क्षेत्रात आहे. हे समज माझ्यासाठी पहिली आहे. मी
पहिली गोष्ट काय मी अभिनय आहे, मी एक ऍक्टर आहे. दुसरी गोष्ट काय की मी त्यांचा मुलगा आहे. माझ्यासाठी ही माझ्यासाठी सेकंडरी गोष्ट आहे. लोकांसाठी ती आत्ता प्रायमरी असेल, पण काही वर्षानंतर कदाचित गोष्टी बदलूही शकेल. गोष्टी बदलतील. आय एम शुअर अबाउट दॅट. नाही, येस. आईने अभिनय नाव का ठेवलं असेल बाळाचं? सो बेसिकली ते आईने नाही ठेवलं, ते माझ्या वडिलांनी ठेवलं. अच्छा. माझ्या वडिलांना माझे वडील असं म्हणायचे की आता तरी लोक म्हणणार नाहीत लक्षाचा आणि अभिनयाचा काय संबंध नाही. अय्या. पण हा पण किस्सा आहे माझ्या वडिलांचा जो ते सांगायचे. ऍक्च्युली नाव माझं सजेस्ट केलं माझ्या मामी आजीनी, म्हणजे माया जाधव जे आहेत त्यांनी माझ्या आईला हे नाव सजेस्ट केलं की अभिनय ठेव म्हणून नाव. तुम्ही दोघेही या क्षेत्रात आहात, त्यात नाव अभिनय युनिक आहे, त्यामुळे युनिकच नाव आहे. पण अभिनय ए बी आलं म्हणजे रोल नंबर 1 तुमचा फिक्स असतो. शाळेत जा, कॉलेजमध्ये जा, त्यामुळे तुम्ही तो एक आला त्यात बेर्डे बी, त्यामुळे ते असतंच. आणि आजकाल तर खूप आहे ना मुलांचं नाव ए वरनं ठेवा, बी वरनं ठेवा, रोल नंबर 1, रोल नंबर 2. त्यामुळे ते आलंच. पण खूप युनिक नाव आहे. माझ्या नावाची लोक मला फार माझा रेकॉर्ड आहे. मी शाळेत ज्या ज्या क्लासमध्ये होतो, कॉलेजमध्ये ज्या ज्या क्लासमध्ये होतो, मी ट्युशनही जिथे लावले, मला आजपर्यंत मी सोडून एकही अभिनय मिळालेला नाही. देयर इज ओन्ली वन अभिनय एव्हरीवेअर. त्यामुळे ते युनिकनेसचा मला खूप फायदा होतो. नाही, अभिनय बेर्डे आणि कर्नाटकी दोन मोठी नावं, मोठी घराणी, ज्यांचा रंगभूमीशी सुद्धा संबंध, लोककलेशी संबंध. सो त्यांचा किती इम्पॅक्ट आहे तुझ्या आयुष्यावर, तुझ्या करिअरवर? खूप आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझी आजी नाटकात खूप काम केलं. माझ्या आजींनी डॉक्टर लागूंपासून काशीनाथ घाणेकरांपासून अनेक मोठमोठ्या नटांसोबत त्यावेळेला काम केलं. ती स्वतः एक नामवंत अभिनेत्री होती. माझे वडील जेव्हा बॅकस्टेज करायचे, माझे वडील आणि मच्छिंद्र कांबळी, तेव्हा माझी आजी त्या नाटकाची लीड होती. तेव्हा ती त्यांना दिवाळीला बक्षीस देणं माझ्या वडिलांना वगैरे, हे सगळं त्या गोष्टी त्यावेळेला ती करायची. आणि माझे आजोबा दिग्दर्शक होते. दादा कोंडकेंचे मॅक्झिमम सिनेमे असोसिएट डिरेक्टर म्हणून माझ्या आजोबांनी केलेत. 10 ते 12 सिनेमे जवळपास. त्याचबरोबर अनेक मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलंय माझ्या आजोबांनी, अरुण कर्नाटकी. सो ते कुठेतरी सिनेमावरचं प्रेम जे आहे ना, ते आय थिंक मला माझ्या आजोबांकडनं मिळतं. कारण माझ्या आजोबांनी माझ्या आईला खूप सिनेमे दाखवले. इंडियन रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क पासून रॉकी, रॅम्बो, हे सगळे जे त्यावेळेचे सिनेमे होते, 2 आंखें 12 हात, राज कपूर साहेबांचे अनेक सिनेमे, शांताराम बापूंचे अनेक सिनेमे, हे सगळे माझ्या आईवरती जे काय म्हणतो एक सिनेमाचं प्रेम होतं, सिनेमा बघण्याचं जे प्रेम होतं, सिनेमाचे जे संस्कार होते, ते आजोबांनी माझ्या आईवर केले आणि माझ्या आईनी माझ्यावरती केले. सो आय फील की बर्डन आता मला नाही वाटत. मला असं वाटतं बर्डन हा चुकीचा शब्द आहे माझ्यासारख्या माणसासाठी. आय फील ग्रेटफुल की मी या घरात जन्माला आलो. आय फील रिअली ग्रेटफुल, कारण मला ज्या गोष्टीवरती प्रेम आहे त्याचा ऍक्सेस मला इझिली मिळाला. आणि मला कुठेतरी पोचण्यासाठी मला डबल मेहनत करायची ही जाण पण मला त्या गोष्टीने दिली. सो मला काहीच त्याबद्दल बिटर फिलिंग नाहीये. मला आवडेल डबल मेहनत करायला, मला या गोष्टींचा इझी ऍक्सेस सुद्धा आवडेल. सो आय फील की ती आय एम ग्रेटफुल फॉर इट. मला बर्डन नाही आता. मी माझं काम माझ्या परीने करतोय. लोकांना तर दिसतंय, लोक त्याचं कौतुक करतायत, लोक हे समजून घेत आहेत की तो काळ वेगळा होता लक्ष्मीकांत बेर्डेंचा आणि हा अभिनय बेर्डेचा काळ वेगळा आहे. हे लोकांना समजतंय आणि लोक हुशार आहेत, ऑडियन्स हुशार आहे. ते माझे वडील प्रेक्षकांना रसिक मायबाप प्रेक्षक म्हणायचे. ते मायबाप का म्हणायचे? कारण ते हुशार आहेत, ते जाणकार आहेत, त्यांना माहिती आहे. एखादा कुठला तरी व्यक्ती तुम्हाला म्हणतो की अरे हा बापासारखा नाही, म्हणजे सगळ्यांचंच ते म्हणणं आहे, ते जनरलाइज करणं आपण चुकीचं आहे. प्रेक्षक हे हुशार आहेत, त्यांना त्या गोष्टीची जाण आहे, त्यांच्यामुळे मला ते बर्डन येत नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. तुला वाचनाची सुद्धा आवड आहे? हो. काय वाचतोस? कुठल्या पद्धतीचं वाचतो? खूप वाचतो. मला मोस्टली फिक्शन वाचायला आवडतं. मला गोष्टी वाचायला खूप आवडतात. ह्याची सवय मला शाळेत लागली. मी ब्रेक जेव्हा आमचा असायचा अर्ध्या तासाचा शाळेच्या मध्ये, तेव्हा मी लायब्ररीत जायचो आणि लायब्ररीमध्ये मी अमर चित्रकथाचे जितके पुस्तक आहेत ते सगळे वाचून काढले होते, सगळे वाचले होते. मग हळूहळू हॅरी पॉटर आणि या गोष्टींवरती मी गेलो. इंग्रजी वाचन जास्त होतं माझ्या वाचनाच्या
सगळ्या पुस्तकांमध्ये माझं इंग्रजी वाचन खूप होतं आणि त्यामुळे माझी आई मला सतत टोमणे मारायची की अरे जरा मराठी वाच, निदान पेपर तरी वाच, उद्या तू कोणाचा मुलगा आहेस, तुला उद्या नाही मराठी नीट बोलता आलं तर लोक तोंडात लोकं काय बोलतील, हे सगळं मला खूप तिने ऐकवायची मला. त्यामुळे मी तिच्यासोबत पेपर खूप जोरजोरात वाचायचो. ती एक एक्सरसाइज माझा घ्यायची. आणि लॉकडाऊन मध्ये मग तिने शेवटी मग ती हंटर घेऊन बसली की आता बसायचं वाचायला. संध्याकाळी 3 तास माझ्यासमोर जोर जोरात पुस्तकं वाचायची. तर आम्ही सुरुवात केली व्यक्तिणी वल्ली पासनं. व्यक्तिणी वल्लीचे काही चॅप्टर्स वाचले. त्यानंतर आम्ही रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचली, मध्यरात्रीचे पडगम, खूप अनेक पुस्तकं वाचली. त्यानंतर मग मी सखाराम घटने वाचलं व्यक्तिणी वल्ली मधलं आणि मी हसून हसून लोळायला लागलो अक्षरशः. आणि त्यामुळे मग मराठी वाचनाचं मला ती एक लिंक लागली. मग अजून मराठी वाचायला लागलो. उच्चार माझे साफ झाले थोडेसे. नाटक जेव्हा करायला लागलो तेव्हा तर अजून चांगली भर पडली. मला लिहिताना एक मेजर प्रॉब्लेम होता मराठीचा, कारण मराठी लिहिणं त्याचं वळण लावलं नव्हतं. माझं इंग्लिशही लिखाण खूप घाणेरड आहे माझं. मला लिहिताना म्हणजे मी ते नीट म्हणजे अक्षर घाणेरड आहे बेसिकली माझं. आणि त्याच्यावर वळण कोणी फार केलेलं नाही. अनेक लोकांनी प्रयत्न केले पण ते वाकडंच आहे अक्षर. ते माझं हे पण बोट पण वाकड आहे, त्यामुळे ते अक्षर पण तुझे विचार स्वच्छ आणि सरळ आहे तसं मला विचार स्वच्छ आणि सरळ आहे. आणि माझे विचार खूप फास्ट येतात माझ्या डोक्यामध्ये ते, आणि ह्याची स्पीड मॅच होत नाही, त्यामुळे ते अक्षर तसं हे नाहीये असं मी लोकांना कारण त्यामुळे. पण आय थिंक ते मराठी वाचनाची त्यामुळे खूप सवय लागली मला आईमुळे. आणि नंतर मी क्षितिज सरांसोबत काम करताना पण माझं डिक्शन आणि डिक्शनरी खूप अनेकदा माती खाल्ली आहे मी त्यांच्यासमोर सुद्धा. त्यांना चुकून म्हणलं की सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी क्षमस्व आहे म्हणलं, सक्षम आहे असं वगैरे खूप खूप झालंय. त्यामुळे ते विचारांनी पण माझ्या काय म्हणतो आता जी तुम्हाला साफ स्वच्छ मराठी दिसते ती खूप सुधारण्याचं काम क्षितिज सरांनी सुद्धा केलेलं आहे. सो आम्ही सुद्धा थोडासा एक हातभार लावतो. रोहन प्रकाशन आपल्या बरोबर निगडीत आहे दिलके बरोबर अनेक वर्ष, आणि ते आपले गिफ्टिंग स्पॉन्सर्स आहेत आणि आपल्याकडे जे सेलिब्रिटीज येतात त्यांना बुक्स गिफ्ट करतात. सो तुझ्यासाठी एक असं छानसं एक पुस्तक आहे आपल्याकडे. मला खूप आवडेल वाचायला. ऋषिकेश गुप्ते यांचं काळ जुगारी. सो हे ना छोटीशी कादंबरी आहे आणि ना एक अशी जमात आहे जे पत्ते खेळून म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह होतो. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक. प्लीज वाच, आवडेल तुला. 100%. गप्पा खूप छान रंगल्यात, पण मला एक प्रश्न तुला स्पेशली विचारायचा आहे, कारण तू जेनझी आहेस. अच्छा, झिलेनियल का म्हणतात त्याला? बरं, हे पण माहिती नाही बघ मला. मला टेक्निकली मी जेनझी मध्येच मोजलं जातो, पण मला असं वाटतं जे जनरेशन 97 to 99 95 to 99 च्या मधली आहे ना त्यांना झिलेनियल म्हणणं गरजेचं आहे. झिलेनियल कारण ते मिलेनियल पण नाहीयेत आणि ते जेनझीज पण नाहीयेत. ते दोघांच्या बेस्ट गोष्टी घेतात. त्यामुळे हे तू आता बनवलंयस का? नाही ना? नाही, हे माझं हे काय म्हणतो, ही माझी आयडिओलॉजी आहे. अच्छा, माझा प्रोपोगंडा वेगळीकडे देत असतो झिलेनियलिझमचा. बर. नाही, आता कसं आहे की आमच्या वेळेस म्हणजे मी लहान होते ना तरी शाळा कॉलेजमध्ये तेव्हा माझ्याकडे पेजर होता. त्यानंतर एक मोठा फोन आला. नाही, माझ्याकडे सिमेन्स होता मोठा, एकदम विटेसारखा मोठा, जो मी शूटिंगला घेऊन जायचे आणि लपवायचे वगैरे. कारण तेव्हा मी अगदी 16-17 वर्षाची होते आणि तेव्हा फक्त आपले हे कोण आपटे त्यांच्याकडे होता आणि विनय आपटेंकडे होता आणि 1-2 फक्त मोटोरोला ना. नाही, मी त्यांच्याबरोबर तेव्हा काम केलं तेव्हा मला माहिती नव्हतं आणि मला ना लाज वाटायची रे. ते ऍक्च्युली चुकून एकदम तो फोनच्या जागी रिमोट घेऊन गेले होते शूटिंगला. पण ते सेम दिसायचं, शक्य आहे. तिथपासून आपण प्रवास करत 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 आत्ता म्हणजे गॅजेट जेवढं छोटं तेवढं सगळ्यात बेस्ट वगैरे अशावरती आलेलं आहोत. आणि मला यायचंय कुठेतरी सोशल मीडिया, म्हणजे जे त्यावेळेला म्हणजे मला विचारशील तर माझ्या लहानपणी सोशल मीडिया कधीतरी येईल हे माहिती सुद्धा नव्हतं रे. आणि आत्ता असं झालं की अख्खं जग आपलं सोशल मीडिया झालंय. कितीही ठरवलं त्याला फार किंमत द्यायची नाही तरी सुद्धा ते शक्य नाहीये. आणि तुमच्यासाठी इट्स युअर एंटायर वर्ल्ड. तुम्ही अनफॉर्च्युनेटली
असंही अलीकडे होतं की ज्यांचे फॉलोअर्स सगळ्यात जास्ती त्यांना कामं पण जास्ती मिळतात, बरोबर. विच इज अनफॉर्च्युनेट. लोक काहीही कमेंट करतात, त्याच्यावरती आपलं करिअर ठरतं, आपण कसे आहोत ते ठरतं. सो फॉर रायझिंग स्टार्स लाईक यू, ओके, म्हणजे आमचं जे काही व्हायचं ते होऊन गेलं. आता कोणीतरी वाईट बोललं किंवा चांगलं बोललं त्यांनी काही फरक पडणार नाहीये फारसा, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खूप फरक पडू शकतो. तर तुम्ही कसं हँडल करताय सगळं? मला तर खूप पडायचा, म्हणजे इतका पडायचा की एक मी 5 पॉझिटिव्ह कमेंट्स वाचले आणि एक नेगेटिव्ह कमेंट्स वाचली की ती मग रजिस्टर व्हायची, छापली जायची डोक्यामध्ये, आणि पुढची 5 वर्ष मग ती विचार करून मग डिप्रेशन आणि ते अशी एन्झायटी आणि असं विचित्र अपसेट व्हायचो. पण नंतर ॲज अ रिअलाइज की जितकं मला त्या गोष्टींबद्दल कळत गेलं, मला असं वाटायला लागलं की हे निगेटिव्ह कमेंट करत उगाच निगेटिव्ह कमेंट करणारी लोक आहेत, उगाच ट्रोल करणारे लोक आहेत, हे प्रेक्षक नाही आहेत, हे फ्रस्ट्रेटेड लोक कुठेतरी बसून काहीतरी करतात. पण काय रे, एवढी असतील फ्रस्ट्रेटेड लोक आणि चांगली माणसं अगदी? माझं असं म्हणणं आहे की कदाचित एवढी असतील काहीशी. आता अनेकदा तुम्ही बघता, युट्यूब कॉमेंट्स बघता किंवा इंस्टाग्रामवरती कॉमेंट्स बघता, मोठ्यातला मोठा सुपरस्टार असेल त्यालाही ट्रोल केलं जातं आणि लहानातल्या लहान ऍक्टरला पण ट्रोल करू जाऊ शकतं. सो कधी कधी असं असू शकतं त्यातले किती जेन्युइन आहेत, किती ऑर्गॅनिक आहेत आपल्याला तेही माहिती नाही. बरोबर आहे. किती अकाउंट्स कोण करायला लावतंय का नाही करायला लावतंय, त्यात हा पण मुद्दा येतो. सो आय फील की आता ते असं झालंय ना की त्याच्यामधले किती खरं आहे आणि किती खोटं आपल्याला माहितीच नाहीये. सो त्यामुळे ते कॉमेंट काय आहे, त्या कॉमेंटला मी कम्प्लिटली डिसरिगार्ड करून टाकतो आता. माझ्यासाठी ते मॅटरच करत नाही. माझ्यासाठी मला कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम कोण देऊ शकतं, तर माझ्या आजूबाजूचे लोक देऊ शकतात, माझे जे मित्र आहेत, माझा क्लोज ग्रुप आहे तो देऊ शकतो, माझे जे इंडस्ट्री मधले वेल विशर्स आहेत ते देऊ शकतात, आणि माझी आई माझी बहीण देऊ शकते. बरोबर. सो आय फील की आणि तो प्रेक्षक जो माझं नाटक बघायला आलाय, जो आवर्जून माझ्यासोबत येऊन फोटो काढतोय, ज्यांनी माझे सिनेमे बघितलेत, तो जे बोलतो ते मला मॅटर करतं. ते प्रेक्षकांनी मला सांगितलेलं मॅटर करतं. तुम्ही कमेंटमध्ये मला शेअर देऊन मला काय बोलताय ते माझ्यासाठी मॅटरच करत नाही. मी रिॲक्टच करत नाही. कशाला रिॲक्ट करायचं, काही गरजच नाही. म्हणजे मला अनेकदा वाटतं की यार ह्याला ना आता दाखवतो, त्याला आता याचा ऍड्रेस काढतो, त्याला जाऊन घरात 2 पण त्यांना जास्ती चेव चढतो त्यांनी. पण तेच आहे ना, त्यांना अटेन्शन पाहिजे, तुम्ही ते नाही द्यायचं त्यांना. कारण कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही सिच्युएशन मध्ये जर माझी रिॲक्शन निगेटिव्ह वाटली किंवा एक्स्ट्रीम वाटली लोकांना, तर त्या अख्ख्या सिच्युएशनचा विलन मी ठरणार. बरोबर आहे. ज्या माणसाने कमेंट केली आहे, ज्या माणसाने घाणेरड्या प्रकारे मला शिवी दिली आहे का जे काही केलंय, तो माणूस तो कोण आहे मॅटर नाही करत. माझी इमेज मॅटर करते, माझ्यासारखे अनेक बाकी ऍक्टर्सची इमेज मॅटर करते. लोकांसमोर आम्ही आहोत. त्यामुळे आय फील की मी त्या कम्प्लिटली डिसरिगार्ड करतो त्या कॉमेंट्सना. मला फरक नाही पडत. जे लोक आपली वेल विशर्स आहेत, आणि ज्या लोकांना असे पण सोशल मीडियावरती काही कमेंट्स असतात जे तुम्हाला प्रेमापोटी कुठला तरी एक सल्ला देत असतात. आय थिंक ते पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बाबा हा नाही, हा माणूस कुठून तरी जेन्युइनली आपल्याला सांगतोय. सो ते पण मी ऐकतो. पण हे बाकीच्या गोष्टींकडे आता तर मी लक्षच देतो. आता मला हसू येतं इनफॅक्ट की अरे काय, म्हणजे याला काहीच अर्थ नाहीये. सो आणि इतक्या म्हणजे इतके मोठमोठ्या मराठी कलाकारांच्या कॉमेंट सेक्शन मध्ये मी घाण कॉमेंट्स बघितले, तर मला असं वाटतं की यार इव्हन दे आर फेसिंग इट, की इट इज अ युनिव्हर्सल प्रॉब्लेम. हा फक्त आपल्या देशामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या स्टेटमध्ये नाहीये. इट इज अ युनिव्हर्सल प्रॉब्लेम. हा प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे सोशल मीडियाचा ऍक्सेस आहे, प्रत्येकाला फ्रस्ट्रेशन आहे, प्रत्येकाला अटेन्शन हवं आहे. तो जाऊन तेच करणार. आणि सगळ्यात जास्त अटेन्शन तुम्हाला कुठून मिळतं, तर निगेटिव्हिटी मधनं मिळतं. सो सिम्पल गोष्ट आहे, आपण प्रेक्षक म्हणून किंवा आपण सोशल मीडियाचे युजर्स म्हणून निगेटिव्हिटीकडे लक्षच द्यायचं नाही, फक्त पॉझिटिव्हिटीकडे बघायचं. कोण जर कोणाला शिव्या देत असेल तर आपण त्या गोष्टीकडे लक्षच द्यायचं नाही. साधी गोष्ट आहे. आपण जितकं निगेटिव्ह आणि जाणून बुजून बिटर गोष्टींकडे जर बघू, त्यांना लक्ष देऊ, त्यांना अजून मायलेज देऊ, तर ते लोक मग तेच करत राहणार. पण आपण जर पॉझिटिव्हिटी आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम कडे बघू, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम त्याच्याकडे बघू, तर अजून त्या गोष्टींना बढावा मिळणार असं मला वाटतं. त्यामुळे मी त्या निगेटिव्हिटीला लक्षच देतो. आणि याचे फायदे सुद्धा आहेत असं वाटतं तुला सोशल मीडियाचे? आहेत ना. आता आपला सिनेमा, आणि तुला कसे झालेत फायदे याचे? याचा फायदा म्हणजे असा आहे की तुम्ही
एक फायदा जो असा वाटतो की तुम्ही तुमचं चांगलं PR करू शकता. तुम्ही जर कुठलं चांगलं काम करताय तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. हा एक त्याचा फायदा आहेच. मला या गोष्टीचा फायदा असा झालाय की माझे अनेक सिनेमे, माझं अनेक चांगलं काम लोकांपर्यंत खूप इझिली पोहोचलंय. लोकांना जे माझ्याविषयी वाटतं, ती एक जी वॉल जी असायची आपल्यासाठी प्रेक्षकांमध्ये, ती कुठेतरी कमी झाली आहे. पण अगेन मला असं वाटतं तुम्ही स्वतःला किती एक्सपोज करायचं त्या सोशल मीडियावरती, ह्याला पण मर्यादा पाहिजे. बरोबर. फार अति झाला तर मग लोकांना मग तुमच्याबद्दल काहीच एक्साइटमेंट किंवा मिस्ट्री राहणार थिएटर पर्यंत येऊन का बघतील लोक. सो अगेन तो मुद्दा आहेच. सो आय फील की त्यामुळे माझा प्रेझेन्स खूप कमी असतो सोशल मीडियावरती आणि लोक त्याच्यावरनं बोलतात सुद्धा, पण माझा फार नसतो. कारण मला असं वाटतं की यार मला प्रत्येक गोष्ट लोकांना नाही सांगायची आहे माझ्याबद्दल. काही गोष्टी मला गार्डेड ठेवायच्या आहेत. माझी पर्सनल लाईफ मला थोडी गार्डेड ठेवायची आहे. लोकांचं लक्ष फक्त माझ्या कामावरती पाहिजे, माझ्या पर्सनल लाईफ वरती नाही, जी फार काही ग्रेट नाहीये तसं बघायला गेलं तर. सो जे हॅपनिंग आहे माझ्या आयुष्यात, चांगलं काय चाललं, माझी प्रोफेशनल लाईफ चांगली चालू. सो जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं त्यांचं. मी तुला विचारणार होते रिलेशनशिप स्टेटस वगैरे काय, पण आताच तू सांगितलं फार काय इंटरेस्टिंग. सिंगल आणि चाललंय आपलं. इट इज रिलेशनशिप स्टेटस म्हणजे आता वेळच नाही माझा. जानेवारी म्हणतोय 2025चा पहिला हाफ फक्त शूटिंग्स मध्ये गेला, सेकंड हाफ फक्त प्रमोशन्स मध्ये चालू आहे. त्यामुळे बाकी अशा गोष्टींसाठी वेळ नाहीये. आणि व्हेरी ग्रेटफुल फॉर इट. आय डोंट वॉन्ट एनी डिस्ट्रॅक्शन्स इन माय लाईफ. बट हॅव्हिंग सेड दॅट, ऑब्व्हियसली नातेवाईकांकडनं येतात. आता दिलीप काकांनी मम्मीला प्रेस, आमचा ट्रेलर लॉन्च होता दशावताराचा, तर ऑब्व्हियसली दिलीप काकांनी माझ्या आजीसोबत काम केलंय, माझ्या आजोबांसोबत काम केलंय, माझ्या आईसोबत काम केलंय, वडिलांसोबत काम केलंय, माझ्या काकांसोबत काम केलंय, आणि मी तिसरी पिढी आहे ती त्यांच्यासोबत काम करते. तर दिलीप काका माझ्या आईला म्हटलं लवकर त्याचं लग्न कर, मला तर 4थ्या पिढीसोबत पण काम करायचं. वा, ते गमतीत बोलले. तर मला झालं काका प्लीज असं नका बोलू, ती माझ्या मागे लागेल. सो येस, सो त्यामुळे मला असं वाटतं. पण मला खूप गोष्टी करायच्या, सेटल डाऊन व्हायच्या आधी. आय वॉन्ट टू अचीव्ह अ फ्यू थिंग्स. ते झाले त्यानंतरच मी सेटल डाऊन होईन, कारण ती खूप मोठी जबाबदारी असते आय फील. आणि त्यामुळे ठीक आहे, तोपर्यंत ऑनस्क्रीन आपण करतच असतो रोमॅन्स, ऑनस्क्रीन आपण लव्ह स्टोरीज करतच असतो. मला तर खूपच येतात. सो आय डू दॅट. येस. आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे मनाली देवधर, आणि ट्रॅड्स इको नावाचा तिचा ब्रँड आहे. तुला प्रॉडक्ट्स बघितल्यावरती कळेल तिची स्पेशालिटी काय आहे ते. सो हे जे कंपनी एक्सेस फॅब्रिक असतं, जे फॅक्टरीजमधलं वेस्ट नाही म्हणता येणार, पण एक्सेस फॅब्रिक, त्याच्यापासून अशा गोष्टी ती बनवते. ओ वाव, अरे हे खूपच मस्त आहे ना? हो, कमाल आहे. नाईस नाईस. हे शूटिंगला वगैरे घेऊन जायला मस्त आहे ना तुला? ऍब्सोल्युटली. वाव. लॅपटॉपची बॅग आहे. मस्त, खूपच छान, खूप सुंदर आहे. आणि डिझायनर नाही म्हणता येणार, पण त्यांना फॅब्रिक एक्सपर्ट्स म्हणतात. सो शी इज अ फॅब्रिक एक्सपर्ट. बट ग्रेट फॅब्रिक अँड ग्रेट नाईसली डिझाइन्ड एज वेल. आणि ही टिफिनची बॅग आहे. टिफिन बॅग. सो हे सगळं तुझ्या शूटिंग साठी आहे. या नाईस, खूपच छान. हे तर फेवरेट. सो आता प्रमोशन्स भरपूर चालू आहेत. हो. प्रवास करतच असशील तू. मला असं वाटतं आता सुद्धा तुला जायचं ना पुण्याला इथून. येस. ओके. सो शाकूज हा ब्रँड आहे, सरिता पेडणेकर यांचा, पार्ल्यातलाच ब्रँड आहे. आणि त्यांनी तुझ्यासाठी काय पाठवलंय बघूया. हो, नाईस. वॉलेट आहे. वाव, हे म्हणजे ट्रॅव्हल साठी पासपोर्ट आणि कार्ड्स आणि या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी आहे. वाव 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 वाव. आणि प्युअर लेदर आहे. हा, खूपच कमाल आहे, खूपच कमाल आहे. हा रंग पण मला खूप आवडतो. आणि शाकूज ग्रेट, ब्युटिफुल. आणि चेरी पिकची ही बॅग आहे विथ अ पर्सनलाइज नेम. हो या, आय कॅन सी दॅट. वाव, थँक्यू सो मच. निशांत आवळे यांचा हा ब्रँड आहे, आणि फक्त दिलके करीबच्या प्रेक्षकांसाठी 35% डिस्काउंट त्यांनी ठेवलाय चेरी पिकच्या सगळ्या बॅग्सवर. अरे वाव, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सगळे आजचे गिफ्ट्स मी ह्याच्यातच ठेवून. येस, लुक्स रिअली नाईस. येस. व्हेरी स्मूथ. कलर पण स्मार्ट आहे. हो, कलर पण स्मार्ट आहे. आय नो. या, लुकिंग व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. कॅडिलॅक. सो आणखीन पुढे काय तुझी स्वप्न?
स्वप्न खूप आहेत, खूप ऍक्च्युली खूप काम करायचं आहे अजून. आणि काही काम आणखीन पाईपलाईन मध्ये आहे का? पाईपलाईन मध्ये मी अजून गोष्टी वाचतोय, अजूनपर्यंत कोणालाच थम्सअप दिलेलं नाहीये काही कशासाठी, बिकॉज मला असं वाटतं उत्तर एकदा येऊ दे लोकांसमोर, लोकांना एकदा ते काम पण दिसू दे, त्याच्यानंतर आपण अजून आपल्यासाठी अजून अपॉर्च्युनिटीज येतीलच. त्यामुळे त्याची वाट बघतो आता सध्या. आतुरता मला त्याची की मला आधी लोकांपर्यंत उत्तर पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे मी असं अजिबात साईन केलेलं नाहीये काहीच. काही प्लॅन्स आहेत, पण ते वेळ आल्यावर मी नक्कीच त्याच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती देईन. नाही, सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. अभिनय तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊन जाईल. थँक्यू सो मच. आणि खूप मोठं हो. थँक्यू. खूप खूप आशीर्वाद तुला. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.